281वा सप्ताह आहे. 281 टाळकरी असणारे, 281 विणेकरी असणारे, 281 तुळशीधारी महिला असणारे 2 ते 2.5 लक्ष लोक या ठिकाणी प्रसाद घेऊन आणि या सप्ताहाचा लाभ घेणार आहेत. इतका भव्य दिव्य मंडप सप्त्याला कधीच नव्हता. हे आम्हाला कोणी सांगितलंय? हे सप्त्याचे जे उपाध्यक्ष आहे भोपळे महाराज यांनी सांगितलं की आतापर्यंत असा मंडप कधीच झालेला नव्हता. प्रेक्षकांनो नमस्कार. रामकृष्ण हरी. संत शंकर स्वामी महाराज यांचा 281वा अखंड नाम सप्ताह या वर्षी वैजापूर तालुक्यातील खंडा गावामध्ये पार पडणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर याची तयारी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू आहे. जयंत तयारी अशी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि खरं तर आपण जर पाहिलं तर 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान मध्ये हा अखंड नाम सप्ताह या ठिकाणी पार पडणार आहेत. वेगवेगळे कीर्तन सोहळे देखील या ठिकाणी पार पडणार आहे. आणि इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी पार पडणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर रोज लाखो भाविक या सप्ताहाला येऊन या ठिकाणी आनंद घेत असतात, महाप्रसाद देखील या ठिकाणी घेत असतात. आणि असा भव्य दिव्य मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर याची तयारी ही आता जवळपास होत आलेली आहे. या सप्ताहासाठी खंडाळकर जे आहेत ते सज्ज झालेले आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सर्वांनी या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर हे जरी आपल्याला प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये या ठिकाणी हे चेहरे दिसत असले तरी संपूर्ण गाव या सप्ताहासाठी एकत्रित आलेलं आहे. हा सप्ताह कसा पार पडणार आहे आपण खंडाळातील ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत. खरं तर वेगळ्या पद्धतीचा जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अखंडपणे जो सप्ताह सुरू आहेत 280 वर्षांपासून आणि या वर्षी 281वा अखंड नाम सप्ताह जो आहे तो खंडाळाला मान मिळालेला आहे. कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे? शंकर स्वामी संस्थांच्या फडाचा 281वा सप्ताह श्री क्षेत्र खंडाळा या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आणि हा यज्ञ दिनांक 17 ऑगस्ट रोजी या ठिकाणी सुरू होणार आहे. 17 ते 25 असा 9 दिवस हा यज्ञ या ठिकाणी चालणार आहे. आणि या 9 दिवसात या पूर्ण तालुक्यातील शंकर स्वामी भक्तांचा आणि या सर्व जाती धर्माच्या लोकांचा महापूर या ठिकाणी लोटणार आहे. 2 ते 2.5 लक्ष लोक या ठिकाणी प्रसाद घेऊन आणि या सप्ताहाचा लाभ घेणार आहेत. धार्मिक अन्नदान आणि ज्ञानदान या सर्वांचा एक उहापोह या ठिकाणी होणार आहे. तर मी असा आमच्या गावाच्या वतीने असं आवाहन करतो की या सप्ताहाच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं आणि या कार्यक्रमाची रंगत आणि शोभा आणखी वाढवायची असं आवाहन मी आजच्या दिवशी करतो. खरं भाऊ आपण जर पाहिलं तर लाखो भाविक या सप्ताहाला या ठिकाणी येणार आहेत. यांच्या महाप्रसादाची तयारी कशी सुरू आहेत? किती जे आहे त्या आचाराचं नियोजन कोणाला दिलेलं आहे आणि किती भाविक रोज येण्याची शक्यता आहे? सर्वप्रथम या गावातलेच आचार्य आहे नवनाथ वाकसरे म्हणून. आणि हा यज्ञ 101 पोत्याचा हा यज्ञ आहे. या यज्ञासाठी सर्व वैजापूर तालुक्यातून या गावासाठी मदत झालेली आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. 281वा सप्ताह आहे. 281 टाळकरी असणारे, 281 विणेकरी असणारे, 281 तुळशीधारी महिला असणारे, इथं लेझिम पथिक, बँड आणि लेझिमचे पथक हे सगळे राहणारे. आता आपण हा जो मंडप बघतोय हा 3500 स्क्वेअर फुटामध्ये मंडप उभारले गेलेला आहे. या सप्त्यासाठी सर्व गावातील सर्व धर्मीय लोक मदत करते. आपण या जागेवर उभा आहे. ही जागा अक्रम पठाण यांची आहे. आणि आपण जे बाजूची भोजमची जागा आहे ती बागुल यांची आहे, भीमराव खंडीजोडे यांची आहे. म्हणजे या सप्त्यासाठी सर्व धर्मीय लोक या सप्त्याला मदत करत आहे. आणि हा सप्ताह याच्या मागे शंकर स्वामी महाराजांचा सप्ताह असा कुठेही झाला नाही. याच्या भविष्यात कुठेतरी होईल हा हे काही सांगता येत नाही. पण हा सर्वात मोठा 281 सप्ताह या खंडाळा गावात होणार. खरं तर आज गावात आहे ना कुठल्याही प्रकारचं जातीभेद नाही, कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. राजकारण प्रत्येक ठिकाणी चालतं, परंतु इथं सप्त्यामध्ये जो कोणी येणार आहे ते राजकीय जोडे बाहेर ठेवून सप्त्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि हा खंडाळा गावातला सप्ताह या सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित सांगतो की हा असा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. आतापर्यंत 280 सप्ताह होऊन गेले. आतापर्यंत कधीच इतका भव्य दिव्य मंडप सप्त्याला कधीच नव्हता. हे आम्हाला कोणी सांगितलंय? हे सप्त्याचे जे उपाध्यक्ष आहे भोपळे महाराज यांनी सांगितलं की आतापर्यंत असा मंडप कधीच झालेला नव्हता. स्वयंसेवक गावातले तरुण वर्ग हा स्वयंस्फूर्तीने येत आहे.
आणि आसपासच्या गावातले जे आहे शंकर स्वामीला मानणारा वर्ग ते बी तरुण उत्सुक आहे. प्रत्येक गावात आता उदाहरणार्थ जाणे पळतं सांगतो, जाणे पळतं सरपंचांनी स्वतः होऊन सांगितलं का आम्हाला 2-3 दिवस तरी इथं स्वयंसेवकांना मुलांना आम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला वेळ ठरवून द्या, आम्हाला तो दिवस द्या, त्या दिवशी आम्ही सगळे येऊन इथं श्रमदान करणार. आणि हा ऐतिहासिक सप्त्यासाठी इथं सर्व जाती पातीचं राजकारण किंवा सगळा समधर्मीय हा सप्ताह होणार आहे. वारकरी संप्रदाय जो सगळ्या धर्माला जातीला घेऊन चालतो त्याप्रमाणेच हा सप्ताह होणार आहे. इथली एकादशीची पंगत श्री अखिल शेठ यांनी दिलेली आहे, त्या भव्य अशी पंगत ती एकादशीची होणार आहे. सगळ्यात खर्चिक पंगत जी धरल्या जाते ती एकादशी जी होती ती एक अखिल शेठ इथले वैजापूरचे माजी नगराध्यक्ष त्यांनी इथं ही पंगत दिलेली. नियोजन गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे. आम्हाला योगायोगाने जागा भरपूर मिळाली, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची भरपूर संधी मिळाली. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा असल्यामुळं मंडप सुद्धा भव्य दिव्य असा तयार करण्यात आलेला आहे. मंडपाचे जे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत भावसार यांनी सुद्धा स्वतः अनुभव व्यक्त केला की एवढा मोठा मंडप मला आतापर्यंत कुठंच द्यायला मिळाला नाही. आणि ती सगळी तयारी गावातील तरुण वर्गांना घेऊन ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही काही भेदाभेद दूर ठेवून या ठिकाणी सर्वजण एकजुटीने काम करतात. ही या सप्त्याची शेवटी सांगता याच्यातून आदर्श आम्हाला एकात्मतेचा द्यायचा आहे. जाती भेदाच्या बाजूला ठेवून या ठिकाणी कसं धार्मिक काम केलं जातं याचा आदर्श या ठिकाणी आम्ही तालुकाभर नव्हे, जिल्हाभर नव्हे, महाराष्ट्रामध्ये आपणामार्फत आम्ही पसरवणार आहोत. त्यासाठी ही संपूर्ण तयारी या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने याची जी आहे ती पूर्णपणे तयारी या ठिकाणी सुरू आहेत. आणि 17 तारखेला जो आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. विविध कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इंदुरीकर महाराज देखील या कीर्तनाला उपस्थित असणार आहेत. त्यांचं कीर्तन देखील या ठिकाणी पार पडणार आहे. या सर्व सोहळ्याचं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्हाला आपल्या NRT न्यूज वर बघायला मिळणार आहे. कॅमेरामन रोहित जगदाळे सोबत मी निर्गोष त्रिभुवन, NRT न्यूज, खंडा, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.